आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती। ही बातमी कळताच डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोल यांनी तलासरी हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस व पाहणी केली। तसेच डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तलासरी तालुक्यातील वरवाडा, गिरगाव, उधवा, वरखंडा आश्रमशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना विषबाधा झाली होती। तर वरखंडा 48, उधवा 7, गिरगाव 37, वरवाडा 9 विद्यार्थ्यांवर तलासरी ग्रामीण रुग्णालय तसेच उधवा प्राथमिक आरोग्य केंद्र, आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत। तसेच आणखी काही विद्यार्थ्यांना उलटी, जुलाब, ताप येत असल्याने विद्यार्थ्यांची तपासणी करून जोपर्यंत विद्यार्थ्यांची तब्येत बरी होईपर्यंत काळजी घ्यावी असे डॉक्टर व प्रकल्प अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत। तर यावेळी तलासरीचे उपसभापती नंदकुमार हाडळ, जिल्हा परिषद सदस्य अक्षय दवणेकर हे सुद्धा उपस्थित होते। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, तलासरी।